समाज या समाज बांधवांचं एसटी प्रवर्गामध्ये संयोजन समायोजन करून घेण्यात यावं या मुख्य मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बंजारा समाज आणि बांधव भगिनींच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलं। आपल्या सोबत आता इथं ऍडव्होकेट संतोष राठोड हे इथं आपल्यासोबत उपस्थित आहे, जे याचं आंदोलनाचं नेतृत्व करतात। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। साहेब, आज आंदोलनाचा आज एसटी प्रवर्गात आपण आपली समावेशन करून घेण्याची मागणी केलेली आहे, तर त्याबद्दल आपल्याला म्हणजे काय सांगणार? 17 सप्टेंबर 1947 पूर्वी आताचा जो महाराष्ट्र आहे हा पहिले निजाम राजवटीत होता आणि त्या काळचे नाही का म्हणजे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणा, कर्नाटक हे एक राज्य होतं। आणि 17 सप्टेंबर 1947 पूर्वीच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये तिथे सापडलेल्या आहेत। त्यामध्ये आमचा जो प्रवर्ग आहे वो एसटी आहे। 1947 नंतर महाराष्ट्र झाला, मराठवाडा झाला आणि इथं येऊन आम्ही नाही का व्हीजेएनटी झालो। आमचा भाऊ जो राहिला तिथं आंध्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये तो राहिला एसटी आणि आम्ही इथे येऊन व्हीजेएनटी राहिलो। त्या मूळ जे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आमच्या मराठा समाज बांधवांना महाराष्ट्र शासन कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याची सुरुवात केलेलं आहे। आमची मागणी तेवढीच आहे की बा आम्हाला त्या हैदराबाद गॅजेटचा आधार तुम्ही आमच्या मराठा बांधवांना देताय, तोच आधार आम्हाला देऊन एसटी प्रवर्गामध्ये आमचा समावेश करावा। ज्या समाजाला गॅजेटनुसार किंवा शासन निर्णयानुसार जे समाज पात्रता धारक आहेत ज्यांना जो आरक्षण भेटतो त्यासाठी बंजारा समाज त्यांच्या प्रत्येक समाजाच्या पाठीमागं राहण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यातल्या त्यात आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्हाला ओढून तोडून नकोय। मूळ नोंदी जे सापडलेले आहेत त्या आधारावरती नाही का महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करून अभ्यास करून आम्हाला मूळचे जे आदिवासी समाज बांधव आहेत ते सुद्धा आमचेच आहेत, त्यांचं पण आरक्षण आम्हाला हिसकाटून आम्हाला नकोय। आम्हाला त्या धर्तीवरती वेगळ्या एसटी समाजाचं आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे। निश्चितच बंजारा समाजाला जसं तेलंगणामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सुद्धा बंजारा समाजाला हा एसटी प्रवर्गामध्ये समायोजन करून घेण्यात यावं या मुख्य मागणीसाठी आता आपण पाहिलेलं आहे की बंजारा समाजाची ही मागणी होती आणि त्या मागणीसाठी पुढेही आम्ही आंदोलन करू, वेळ प्रसंगी यापेक्षा उग्र पाऊल उचलू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज कडून पल्लवी अटल।